घनसांगवी तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार। घनसांगवी तालुक्यामध्ये ढगफुटी स्वरूपामध्ये पाऊस झाल्यानं शेतकरी हा चिंतेत असून यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। कपाशीच्या झाडावर 2 फूट मातीचे थर आले असून सोयाबीन असो अथवा शेतकऱ्याची पूर्ण पिकं असो हे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत। तसंच या अतिवृष्टीच्या पावसानं शेतकरी हा भयंकर संकटात सापडला असून शेतकऱ्याला सरकारनं तातडीची मदत करण्याची गरज आहे आणि शेतकऱ्याला मदत करून दिलासा दिला पाहिजे असं शेतीनिष्ठ शेतकरी श्रीयुत विठ्ठलराव खैरे यांनी सांगितलं आहे। मी राणी उच्चगावचा शेतकरी। माझी आपल्या चॅनलमार्फत सर्व राजकीय पक्षांना, पुढाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, आमदार, खासदार यांना विनंती आहे की आपण नाचता येईना अंगण वाकडं एकमेकाकडे आरोप दाखवण्यापेक्षा एकमेकाला जे आरोप दाखवता याची प्रॉपर्टी एवढ्या रुपयाची, त्याची प्रॉपर्टी तेवढ्या रुपयाची, त्याच्या मागं ईडी लावा, त्याच्या मागं सीडी लावा, याच्या मागं बीडी लावा हे म्हणण्यापेक्षा अरे राज्यकर्त्यांनो, जर आपण सर्वांनी आमच्या गोरगरीब शेतकऱ्याचा जर विचार केला आणि आपण जर असं ठरवलं की खरोखरच शेतकऱ्यावर अन्याय होतोय, इथं बघा परिस्थिती, पाऊस आलाय, हे पाणी बघा जमिनीमध्ये, आता पाऊस आला, सोयाबीन गेलं, पाठीमागं बखाड होतं, मोसंबी गेली, या बळीराजाने जगाव कसं? जो पिकवतो त्याला विकताही येत नाही, घरात ठेवायला माल नाही, शेतकऱ्याची परिस्थिती खूप हालाकीची झाली। म्हणून आमचं असं मत आहे की एकमेकावर आरोप करण्यापेक्षा लाजून काजून का होईना, लाज धरा पाहुणं तुम्ही जनाची मनाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, या गाण्याप्रमाणे आपण सर्व राजकीय कार्यकर्त्यांनी, आमदार, खासदार, पुढारी जे कोणी असतील त्यांनी हे सर्व एकमेकावर आरोप करण्यापेक्षा व एकमेकाचा आरोप करून शेतकऱ्याची दिशाभूल करण्यापेक्षा स्वतः प्रत्यक्षात शेतकऱ्याचे हाल बघावं। व आपल्या चॅनलच्या मार्फत विनंती करतो की यांनी काही न करता फक्त माझ्या बळीराजाचं कर्ज माफ करावं, एवढीच आपल्या चॅनलमार्फत विनंती करतो। धन्यवाद। प्रतिनिधी संतोष तळपे, NTV न्यूज मराठी, घनसांगवी।